जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं आपल्या वर्षाच किचन या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत गावाकडची पारंपरिक पद्धतीची ही आपली मसाला टोमॅटो भाजी. याच्यामध्ये आपण काळ्या मसाल्यातील टोमॅटोची भाजी बनवली आहे. तो व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण बघा. तर सुरुवातीला मी इथे बघा हे 3 असे थाडे टोमॅटो घेतलेले आहे. हे बघा याला जास्त लालसर कलर नाही आहे. असे थाडे टोमॅटो घ्यायचे आहे म्हणजे ही भाजीमध्ये खूप छान लागतात. तर सगळ्यात अगोदर इथे काही प्लेटमध्ये काही सामान घेतलेलं आहे. मी इथे थोडीशी हरभऱ्याची डाळ, फूल, हे जे फूल आहे हे अवश्य वापरा, चणा डाळ, आल्याचा तुकडा, खोबरेचे काप, 9-10 लसणाच्या पाकळ्या आणि कांदा, एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे. तर सगळ्यात अगोदर नंतर आपण इथे करणार आहोत जे टोमॅटो आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याचे असे मोठे काप करून घ्यायचे, कारण आपल्याला याची भाजी बनवायची आहे. बघा असे मोठे काप करून घ्यायचे आहे. खायला खरंच अप्रतिम ही भाजी लागते. नंतर एका कढईमध्ये आपण जी चणा डाळ घेतली होती, खोबऱ्याचे काप घेतले होते आणि फूल जे मसाल्यात असतं ना ते फूल, हे जे आहे ना याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मस्त याला कलर येऊ द्यायचा आणि छान खमंग भाजून घ्यायचा आहे, कारण आपल्याला काळ्या मसाल्यातील बनवायचे आहे. तर खरंच खूप अप्रतिम लागते. अशा पद्धतीने चणा डाळ, खोबरं, फूल आपलं भाजलेलं आहे. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा कापून घेतलेला तो भाजून घ्यायचा आहे. त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल टाकून हा पण मस्त खरपूस भाजून घ्यायचा, चांगला लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. बघा अशा पद्धतीनं आपला कांदासुद्धा भाजून झालेला आहे. तर हा पण आपल्या त्या प्लेटीत काढून घ्यायचा आहे. लसूण आणि आल्याचे काप हे आपल्याला भाजायचे नाही आहे, ते कच्चं टाकायचं आहे. सोबतच कोथिंबीर टाकायचं आहे. आता हे सगळं साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं. थोडंसं थंड झालं की मग मस्त फिरवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अगदी थोडासा पाण्याचा वापर करून हे मस्त बारीक पेस्ट, याची फाईन पेस्ट अशा पद्धतीने बनवून घ्यायची आहे. नंतर एका प्लेटीमध्ये थोडेसे मसाले घ्यायचे. लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला, धना पावडर आणि आपला गरम मसाला. हे मसाले मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचे आहे. तेल छान तडतडलं, गरम झालं की आपली मोहरी टाकायची आहे. जिरा मोहरी मस्त खमंग फोडणी द्यायची आहे याला जिरा मोहरीची. नंतर त्याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये, ते वाटण आता याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. हे वाटण एकदम बारीक वाटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीनं हे वाटण टाकून द्यायचं आणि याला मस्त परतून घ्यायचं आहे. छान परतून घ्यायचं, भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. नंतर जे आपण मसाले काढून घेतले वाटेमध्ये, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. ते थोडेसे असे मिक्स करायचे, भिजवून मसाले टाकायचे आहे. त्याचा कलर टेक्स्चर कायम राहतो. त्या मसाल्यामध्ये आता हे आपण भिजवलेले मसाले टाकायचे आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. आता मसाले जळून नये म्हणून याच्यामध्ये सोबतच थोडंसं पाणीसुद्धा टाकायचं आहे आणि याला मस्त भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. खूप छान ही भाजी होते. माझी आजी सासू, माझी आजी, आई, सासूबाई ह्या नेहमी ही भाजी बनवायच्या. त्यांच्याकडूनच ही मी भाजी शिकलेली आहे. खरंच खूप अप्रतिम होते. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचा. मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी गरम करूनच या भाजीमध्ये वापरायचं आहे. इथे मी 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे. आपल्या अंदाजानुसार आपल्याला किती जणांची भाजी बनवायची आहे त्यानुसार हे सामानाचं, भाजीचं पूर्ण साहित्य घ्यावं लागतं. आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला थोडीशी नॉर्मल अशी उकळी येऊ द्यायची. नंतर आपण याच्यामध्ये आपले टोमॅटो टाकणार आहोत. काय ना, टोमॅटोचा मस्त असा आंबूसपणा, खायला खूप भारी लागते ही भाजी. आणि इथे बघा हे टोमॅटोचे काप केलेले आता या भाजीमध्ये सोडून द्यायचे आहे. आता ही व्यवस्थित परतून घ्यायची आणि याला साधारण 5 मिनटं शिजू द्यायचं आहे. झाकण ठेवून तुम्ही याला 5 मिनटं शिजू द्या. 5 मिनटानंतर आपली मस्त अशी काळ्या मसाल्यातील आपली इथे भाजी तयार झालेली आहे. काळ्या टोमॅटोतील मसाला ग्रेव्ही टोमॅटो भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. नंतर एका सर्विंग बाउलमध्ये काढा, वरतून मस्त परत कोथिंबीर टाका आणि सर्व करा. आपली काळ्या मसाल्यातील ग्रेव्ही टोमॅटोची भाजी मस्त अशी तयार आहे. थँक्यू. बाय. जय श्रीकृष्ण.